हाय गाईस, त्याचा आपण बनवणार अंडा करी. तर पहिला आपण अंडे सोलून घेऊ आणि त्या कट मारून घेऊ. आणि एका टोपामध्ये आपण 2 उलटे तेल टाकू. तेल टाकून घेऊ टोपामध्ये. 2 उलटे टाकून घेऊ तेल तापल्यावर आपण त्यात आता अंडी टाकू. बघू शकता अंड्यात आपण कट मारून घेतलेलं आहे. आता अंडे आपण तेलात परतवू. छानपैकी आपण असं परतवून घेऊ अंडी. आणि आपण कांदा, टॅमॅटो, उकडलेले बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आपण टाकू अंडा करीमध्ये. आणि अंडा करीचे अंडे परतवून घेतले आपण त्याच पॅनमध्ये कांदा टाकू आणि कांदाही परतवू. कांदा त्याच्यात टाकल्यानंतर आपण त्या हिरवी मिरची टाकू. हिरवी मिरची टाकून एकदा घाटलून घेऊ. तर हिरवी मिरची मस्तपैकी आणि कांदा शिजल्यावर आपण त्याला टॅमॅटो टाकू. 4 मोठे टॅमॅटो टाकले आहेत मी याच्यात. टॅमॅटो शिजायसाठी आपण आता त्यावर झाकण देऊया. त्याने टॅमॅटो मस्तपैकी असं शिजून होईल. कांदा टॅमॅटो झाकण काढलं, बघू शकता मस्तपैकी शिजलेलं कांदा टॅमॅटो. तर आपण त्याच्यात आगरी कोळी मसाला, हळद आणि मीठ टाकून आणि मस्तपैकी परतवू परत एकदा. मस्तपैकी असा वास येतो मसाला टाकल्यावर. आता आपण यात उकडलेले बटाटे टाकू आणि अंडी टाकू. बटाटे जर शिजवलेले आहेत उकडलेले, तर आपण घाटलून घेऊ. आता आपण याच्यात अंडी टाकूया. अंडी टाकू आपण यात आणि मस्तपैकी असे घाटलून घेऊ अंडी टाकून. अंडी आणि बटाटा उकडलेला आहे मस्तपैकी आपण. तर आपलं आंबट लवकर होईल अंडा करी. मस्तपैकी कट मारून घेतलेलं आहे अंड्याला, तर मसाला आपला आतपर्यंत जाईल अंडा करीचा. तर आता आपण ह्याच्यात 1 ग्लास मोठा पाणी टाकू आणि चांगलीपैकी उकळी येण्यासाठी आपण त्याला झाकण देऊ आणि त्याला पाणी ठेवू. 1 ग्लास पूर्ण पाणी ठेवू त्यावर उकळीसाठी चांगलं. आणि 5 मिनटं उकळी घेतल्यानंतर आपण बघू शकता मस्त उकळा आलेला आहे आपल्या अंडा करीला. मस्तपैकी आपले बटाटे, अंडे मस्तपैकी शिजलेले आहेत इथे. त्याला एकदम मस्तपैकी असे घाटलून घेऊ आपण चांगल्या प्रकारे. आणि घाटलून घेतलं आपण आता याच्यात कोथिंबीरचं वाटण टाकू. कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण टाकल्यावर एकदा घाटलू घेऊ आपण त्याला. वाटण टाकल्यावर अंडा करी आपली थिक होते, मस्तपैकी घट्ट घट्ट रस्सा होतो त्याचा आणि लागतेही छान. आणि एकदा आपण त्यावर परत एकदा झाकण देऊ. अंडा करीला उकळी घेऊ आपण वाटण टाकल्यामुळे. मस्तपैकी असं उकळा आल्यानंतर आता आपली अंडा करी आता झालेली आहे. बघू शकता मस्त उकळा आलेला आहे आणि वासही छान सुटलेला आहे वाटण टाकल्यामुळे. आणि आपल्या जर कट मारलेल्या अंड्याला तर आतपर्यंत त्याचा रस्सा गेलेला आणि मस्त असे शिजलेले आहेत आता अंडे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकू आणि फिनिशिंग देऊ. अशा प्रकारे आपली टेस्टी अंडा करी तयार झालेली आहे. लाईक, शेअर करा आणि कमेंट करा. आणि एकदा अशा प्रकारे अंडा करी नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त झालेली आहे आणि सुगंधही छान आलेला आहे. चला बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये. चॅनल